एनिवे, सो विथ दॅट विल स्टार्ट व्हेरी इंटरेस्टिंग क्वेरी. माझ्याकडनं तुम्हाला प्रश्न आहे. ओके, तुम्हाला काय वाटतं प्राण्यांना डिप्रेशन येतं का? आणि समजा प्राण्याला डिप्रेशन येत असेल तर ते दुरुस्त कसं करतात? आणि कुठल्या प्राण्यांना डिप्रेशन येतं? थोडंसं गप्पा करूया आपण. कुठल्या प्राण्याला डिप्रेशन येतं, ते प्राणी डिप्रेशन दुरुस्त कसं करतात, त्यांच्यामध्ये पॉवर आहे का स्वतःचं डिप्रेशन दुरुस्त करण्याची? कारण जर प्राण्यांमध्ये स्वतःचं डिप्रेशन दुरुस्त करण्याची पॉवर असेल तर आपण ह्युमन बिईंग ही प्राणी आहोत आणि आपल्यामध्ये पण ताकद असेल. सारं सिम्पल इक्वेशन आहे. ही चर्चा कोण करेल थोडंसं? कारण मागच्या आपण लेक्चरमध्ये पाहिलं की डिप्रेशन हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आज होणार आहे आणि आपल्याला त्याला फेस करावं लागणार आहे. अतिशय मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जोपर्यंत आजचं लेक्चर पण अतिशय बारकाईने समजून घ्या. एक साधा पहिला जो छोटासा प्रश्न आहे की काय आहे प्राण्यांमध्ये, काय ताकद आहे? हां बोला, मोकळं बोला. हां बोला बोला, बिलकुल. हां, असं मला असं वाटतं की डिप्रेशन ही म्हणजे फिलिंग ऑफ सॅडनेस किंवा फिलिंग ऑफ समथिंग ओव्हर अ पिरियड. देन वी कॉल इट डिप्रेशन. बरोबर. म्हणजे या घडीला मला वाईट वाटलं तर मी डिप्रेस्ड आहे, बट आय एम नॉट अंडर डिप्रेशन किंवा डिप्रेशनची व्यक्ती असं म्हणून नाही ओळखली जात. सो मला असं वाटतं की प्राण्यांमधलं जे आपण डिप्रेशन म्हणतो ते दॅट मे बी म्हणजे फिलिंग ऑफ सॅडनेस फॉर दॅट पर्टिक्युलर टाइम. लाईक लास्ट टाइम आपण पाहिलं होतं की कुत्रं रडल्यासारखं करतो, ओरडतो, दुःखी होतो. म्हणजे सॅडनेस, दुःखी होणे हा भाग प्राण्यांमध्ये असू शकतो, पण त्यांना ते प्रसंग रिकॉल करण्याची कितपत कपॅसिटी असते. त्यामुळे आपण कसे जास्त डिप्रेशनमध्ये जातो कारण आपण भूतकाळातले प्रसंग पुन्हा पुन्हा आठवून डिप्रेस्ड होतो प्रॉबेबली की वी रिमेन इन दॅट स्टेट फॉर ओव्हर अ क्वाईट लॉंग टाईम. तर प्राणी ते तसंच प्राण्यांचं होत नाही. त्यांचं आत्ताचं फिलिंग ते उद्या आठवून पुन्हा दुःखी होत आहेत, परवा आठवून पुन्हा दुःखी होत आहेत, असं प्राण्यांच्या बाबतीत होत नसावं. म्हणजे दो दे हॅव फिलिंग्स, दे आर फॉर दॅट पर्टिक्युलर मोमेंट, दे डोंट कॅरी इट. आता हे छान, खूप छान म्हटलं, पण आपण निश्चितपणे समजून घेऊ. ओके, आता ही गोष्ट आहे का, एक जंगली प्राणी त्याला पकडलं जातं आणि एका पिंजऱ्यात कोंडलं जातं. आणि एका पिंजऱ्यात कोंडल्यानंतर त्याला काय होतं? त्याला चांगलं वाटत नाही, म्हणजे ही इज नॉट इन अ गुड स्टेट. ओके, इंडिपेंडंट स्टेट. ओके, मग काय होईल? हा प्राणी पहिल्यांदा काय करतो? पिंजऱ्याला खूप जोराने असा त्याला मारतो. खूप ॲग्रेशन, म्हणजे पहिलाच रिस्पॉन्स होतो ॲग्रेशन, अँझायटी राहतो. ओके, हा पहिला रिस्पॉन्स कळला, तोही आपल्यामध्ये आहे. आपल्याला जेव्हा बंदिस्त वाटतं त्याला पहिला रिस्पॉन्स ॲग्रेशन, अँझायटी येते. ओके, हा एक नॅचरल ह्युमन किंवा ॲनिमल रिस्पॉन्स आहे. मग पुढे पुढे काय होतं? मग त्याला वाटतं की आपण पिंजऱ्याला वारंवार वारून आपण काही बाहेर पडू शकत नाही, खूप प्रयत्न करून सुद्धा आपण बाहेर पडू शकत नाही. आणि मग काय होतं पुढे? मग त्या पिंजऱ्याची त्याला सवय व्हायला लागते आणि मग तो एक प्राणी एखाद्या कोपऱ्यात जाऊन बसतो. आणि जेव्हा कोपऱ्यात जाऊन बसतो मग त्या प्राण्याला किती त्यांनी गोटे मारा किंवा टोचणे मारा. ते पहा झूमधले प्राणी, पहा झूमधल्या प्राण्यांमध्ये ते अतिशय फक्त खातात, पितात, झोपतात, आपलं एक रुटीन आयुष्य जगतात. त्यांच्या जीवनात कुठलंही चॅलेंज नाही. ॲडॅप्ट होतात, पण ॲडॅप्ट होते डिप्रेस होतात आणि शेवटी ते का कोपऱ्यात होतात. आणि कोपऱ्यात झाल्यानंतर त्यांना जीवन जगण्याची इच्छा कमी होऊन जाते. आणि जीवन जगण्याची इच्छा जी उपजत प्रत्येक प्राण्यांमध्ये येते, जेव्हा कमी होते त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये येतं. म्हणजे ऑन वन साईड देर इज ॲग्रेशन, ऑन अदर साईड देर इज डिप्रेशन. हे आलं लक्षात सगळ्यांच्या? आणि जर का त्या प्राण्याला पिंजऱ्यातून सोडलं असतं इमिजिएटली तर काय झालं असतं? काय झालं असतं? विचार करा, त्या प्राण्याला पिंजऱ्यातून तो सुटला असता किंवा सोडला गेलं असतं तर काय झालं असतं? कम आयदर तो पळून गेला असता किंवा ज्यांनी पकडलं त्यांच्यावर अटॅक केला. पळून गेला असता, पकडलं असता, पण त्याची इच्छा काय झाली असते? कुठे जायची इच्छा झाली असते? तो परत आपल्या नॅचरल कळपामध्ये गेला असता आणि तो हॅपी राहिला असता. ओके, तो हॅपी राहिला असता. आणि हे अतिशय महत्त्वाचं पार्ट आहे. याला म्हणतात सोशल एंगेजमेंट. तो सोशली एंगेज झाला तो खुश राहतो, कारण तो ॲक्सेप्टेड आहे. म्हणजे सोशल एंगेजमेंट विथ ॲक्सेप्टन्स. हे कळलं का सगळ्यांना? हे नक्की कळलं का सांगा मला पहिल्यांदा. तर ह्याच स्टेट आपल्या ह्युमन बिईंगमध्ये पण आहे.
ओके, मग आता प्राण्यांमध्ये आणि ह्युमन बिईंगमध्ये काय फरक आहे बेसिकली? की तुम्ही आता मग म्हटल्याप्रमाणे की आपण काय करतो आणि प्राणी काय करतात. तर आपण काय करतो, जसं तुम्ही सांगितलं आपल्याला, तुम्ही पाय एक प्राण्याचं डोकं असं आहे ना आणि आपलं डोकं असं आहे. म्हणजे काय झालं असेल, आपला हा जेव्हा मेंदू विकसित झाला, याला आपण निओकॉर्टेक्स. निओकॉर्टेक्स काय होतो, तो नेहमी स्वतःला इनिबिट करतो, त्याला रोखतो, इन्स्टिंक्टला रोखतो, स्वात्यानं रोखतो आणि आपण वैचारिक प्रक्रियेवर त्या गोष्टीचा विचार करायला लागतो. कदाचित क्षुल्लक गोष्टीचा वैचारिक प्रक्रियेवर विचार करायला लागतो, कारण वैचारिक शक्ती आपली पॉवरफुल झाली म्हणून. आणि प्रत्येकाला आपण वैचारिक मोलामध्ये येतो. म्हणून आपण काय होतो, आता एक अतिशय महत्त्वाचं वाक्य काय, आपण स्वतःला लॉजिकल ॲनिमल समजतो, पण आपण बायोलॉजिकल ॲनिमल्स आहोत. ओके, आपण स्वतःला लॉजिकल ॲनिमल समजतो, पण आपण बायोलॉजिकल ॲनिमल्स आहोत. हे कळलं कसं काय ना? मग जी इंटरप्ट करू सर हां, प्लीज. बोला. सर तुम्ही रेकॉर्डिंग सुरू केले का? रेकॉर्डिंग सुरू केलं. कारण दिसलं. हां, रेकॉर्डिंग याच्यावर नाही आहे, दुसऱ्या युनिटवर आहे. ओके, तर ही कन्सेप्ट पटली का सगळ्यांना? याचा अर्थ असा होतो, जर का प्राण्यांमध्ये स्वतःचं डिप्रेशन दुरुस्त करण्याची क्षमता असेल तर ह्युमन बिईंगमध्ये पण असायला पाहिजे. साधा सिंपल लॉजिक आहे. जर प्राण्यांमध्ये क्षमता असेल तर आपल्यामध्ये आहे, पण आपला मुख्य आपल्याला ती समजत नाही किंवा ती उमजत नाही. तर हा पाठ आपल्याला बारक्याने समजायचा आहे. आणि मागे सांगितल्याप्रमाणे मी सगळ्यांना एक सांगितलं की डिप्रेशन हा आजार नाही, डिप्रेशन ही स्टेट आहे जी सगळ्यांना येते. मागच्या लेक्चरला आपण कनेक्ट करूया. डिप्रेशन ही स्टेट आहे जी सगळ्यांना येते आणि आपण सगळेजण त्यामध्ये जात असतो. पण होतं काय, आपण लवकर रिकवर होतो आणि आपण परत नॉर्मल होतो. ओके, हे मागचं काय ना, मी तुम्हाला सेरोटोनिनबद्दल सांगितलं होतं, मेलेटोनिनबद्दल सांगितलं होतं, हे हार्मोनबद्दल सगळं सांगितलं. ओके, मग आता आज आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा पार्ट समजून घ्यायचं. हे सगळं होतं कसं, त्याला आपण म्हणतो स्नोबॉल इफेक्ट. आता स्नोबॉल इफेक्ट आपण त्याची कन्सेप्ट समजून घेऊ की हे आपल्या होतं नेमकं काय होतं. ओके, आता हे समजण्यासाठी आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट घेऊ. आपण समजा आता ही आपली एक ब्रेनची कन्सेप्ट लक्षात घेऊ आपण. जस्ट एक साधा जसं म्हणजे की हे अशा प्रकारचं एक ब्रेन आपल्या या प्रकारचं आहे, एक मॉडेल म्हणू आपण. ओके, आता मग जेव्हा एखादी डिप्रेशन कंडिशन येते आपल्याला कुठल्या, तर काय होतं, पहिल्यांदा आपली ही विचार करण्याची क्षमता आहे तात्पुरती कमी होते. आपल्याला सॅड वाटायला लागतं, उदास वाटायला, हे आपल्या फिलिंग ब्रेनला वाटायला लागतं. ओके, गॉट माय पॉईंट. म्हणजे साधा सिंपल उदाहरण घेऊ आपण. एखाद्याने आपल्याला कॉमेंट केली की आज तुझा ड्रेस चांगला दिसत नाही, तू चांगला ड्रेस घातला नाही. आज सिंपल साधी कॉमेंट आपल्याला केली. ओके, आता ही स्थिती साधी कॉमेंट काय, ती कॉमेंट आहे, ते बोललं त्या तेव्हाच विसरून गेलं आणि की ते त्याचं बोलणं आहे, या ड्रेसला एवढं महत्त्व द्यायचं करून नाही, ती तिथेच जर दूर झाली तर कुठल्याही प्रकारची वैचारिक प्रक्रिया आणि भावनिक प्रक्रिया आपल्या ब्रेनमध्ये, बॉडीमध्ये होत नाही. पण जर का तिने मला असं म्हटलं की तुझा ड्रेस चांगला नाही, ओके, आता पहिला पार्ट. मग पुढे काय होतं पहा, पुढे झाल्याबरोबर वैचारिक प्रक्रिया तात्पुरती मंदावते. हे सगळ्यांच्या बाबतीत झालेलं आहे. आता ही पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. जशी वैचारिक प्रक्रिया मंदावल्याबरोबर पुढची हो, तर आधी पण बाकी लोकांनी पण मला असंच म्हटलं, मला ड्रेस चांगला दिसत नाही, मला ड्रेस निवडण्याचा सेन्सच नाही, कदाचित मी चांगली दिसतच नसेल. ओके, हा दुसरा लँग्वेज कळली याच्यामध्ये. म्हणजे आता या ठिकाणी दिला आपल्या भावनिक ब्रेनमधून एक 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 थॉट प्रोसेस सुरू झाली. मग पुढे काय झालं, मी आधीपासूनच चांगली नव्हती, मी चांगली व्यक्ती नसेल कदाचित, आणि मला लोक ॲक्सेप्ट करत नसतील. तर अशा जेव्हा प्रकारच्या वैचारिक प्रक्रिया सुरू व्हायला लागल्या, तर त्यावेळेला हे आपलं जी सारासार विचारशक्ती दूर झाली, आपण आतल्या विचाराच्या सर्किटमध्ये व्हायला लागलं. आणि त्यामुळे काय होतं, पुढे काय होतं सांगा बरं. पुढे काय होतं, आपल्याला सेन्स ऑफ कन्स्ट्रिक्शन यायला लागतं. हे तुम्ही आठवून पहा. आता जेव्हा तुम्हाला चांगलं वाटत नाही त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये कन्स्ट्रिक्शनचा दबाव येतो. हे अनुभवलं तुम्ही सगळ्यांनी. जेव्हा तुम्हाला चांगलं वाटत नाही तुमच्या बॉडीमध्ये दबाव, हा दबाव कुठं येतो, हा पहिला दबाव आपल्या चेहऱ्यावर येतो. ओके, चेहरा पटकन सॅड बनतो, चेहरा ॲग्रेसिव्ह बनतो किंवा चेहरा कंप्रेस बनतो. दुसरा दबाव घशात येतो, घशामध्ये स्नायू आकुंचित पावतात, घशामध्ये कोरडेपणा व्हायला लागतो आणि आपल्याला बोलावंसं वाटत नाही.
तिसरा दबाव आपल्या छातीवर येतो, छातीचे स्नायू आकुंचित पावतात, आपला श्वास इर्गल व्हायला लागतो. चौथा दबाव आपल्या डायफ्रामवर व्हायला लागतो, आपल्या श्वासाची प्रक्रिया मंदावते, श्वास चांगला आपण घेऊ शकत नाही. आणि नंतर हा पेल्विक रिजनमध्ये, खालच्या याच्या रिजनमध्ये आपले सगळे स्नायू आखून राहतात. आणि जेव्हा आपण अकडलेल्या अवस्थेत राहतो, आपण फ्री राहत नाही, एखाद्या प्राण्यासारखी अवस्था व्हायला लागते. पण आपण समजा नॉर्मल झालं नाही, ती अवस्थेचा हा अंश टिकून राहतो. ओके, ही कळली कन्सेप्ट. मग परत त्याच्या सादृश्य घटना घडल्याबरोबर तोच इफेक्ट पोटेन्शिएट होतो. कळलं? त्याच्यासारखी सादृश्य घटना आपल्या घरात घडल्याबरोबर तोच इफेक्ट पोटेन्शिएट होतो आणि आपण परत कॉन्स्ट्रिक्टेड होतो, डी एक्सपांडेड स्टेटमध्ये जातो, आपण संकुचित अवस्थेत जातो. हे सगळ्यांना कळलं? मग तिसरी घटना, चौथी घटना अशी घडत गेल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये स्टेट ऑफ कंप्रेशन व्हायला लागतं, स्टेट ऑफ ॲग्रेसिव्ह कंप्रेशन व्हायला लागतं आणि आपण मन मोकळं करू शकत नाही, आपण कोणाशी बोलत नाही, आपण आयसोलेटेड व्हायला लागतो, लोनली व्हायला लागतो. इवन इफ आपण आजूबाजू लोकांमध्ये आहे सुद्धा. म्हणून मागे सांगितल्याप्रमाणे लोनलीनेस हा सगळ्यात मोठा डिसीज आहे. आणि म्हणून आपण कळत नकळत त्याच ब्रेनच्या सेल्स, तेच नर्व सर्किट वारंवार स्टिम्युलेट करायला लागतो आणि हे सर्किट आपोआप ॲक्टिवेटेड व्हायला लागतात. आणि हे ॲक्टिवेटेड सर्किट आपल्या बॉडीमध्ये सतत कॉन्स्ट्रिक्शन, आपल्या बॉडीमध्ये सतत सिम्पॅथॅटिक ॲक्टिवेशन, रक्तपुरवठा सतत कमी व्हायला लागणार आणि ही अस्वस्थ अवस्थेची स्टेट तयार करते. आणि ही अस्वस्थ अवस्थेची स्टेट प्राण्यांमध्ये क्षणिक राहते, पण आपल्यामध्ये बराच काळ राहते. हे सगळ्यांना कळलं का सगळ्यांना? आणि या कंटिन्यूड पर्सिस्टंट स्टेटला स्नोबॉल इफेक्ट म्हणतात. आणि म्हणून त्यांचं समजा ब्रेन स्कॅनिंग केलं तर त्याच सर्किट हायपर ॲक्टिव्ह मिळतात, तिथे जास्त ग्लुकोज कन्झम्पशन व्हायला लागतं, ते वारंवार सेन्सिटिव्ह व्हायला लागतात आणि ती व्यक्ती मग सारासार विचार करू शकत नाही. हे तुम्हाला प्रत्येक वेळेला अनुभव आला असेल. तुम्हाला टेन्शन येऊ द्या, तुमचा स्वतःचा नंबरसुद्धा आठवत नाही. हे तुम्हाला खूपदा आलं असेल. तर तुम्हाला किल्ले आठवत नाही. हा म्हणजे हा स्नोबॉल इफेक्ट आहे. कळलं काही कन्सेप्ट पटली का सगळ्यांना? आणि सतत स्नोबॉल इफेक्टमध्ये राहणं, सतत त्याच्या, मग त्यामुळे काय होतं, तशा प्रकारचे चेंजेस ब्रेनमध्ये होतात. ब्रेन त्याच्यासाठी बनलं आहे ना, ते ॲक्टिव्ह सर्किट बनतात आणि वारंवार जसे जसे ते सर्किट बनतात तशा प्रकारची सवय त्या ब्रेनला लागते आणि तशा प्रकारचे एनर्जी कन्झम्पशन सर्किट आपल्या ब्रेनमध्ये सदैव होत असतात. हे त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग. ओके, मग आता मग सांगितलं प्राण्यांमध्ये काय झालं, प्राणी आपल्या लोकांमध्ये गेले, ॲक्सेप्ट झाले, हसत राहिले, खेळत राहिले, त्यांना तो इफेक्ट व्हायला. पण आपण आपल्याच लोकात राहून आपण अनॲक्सेप्टेड राहतो आणि अनॲक्सेप्ट राहिल्यामुळे आपण निर्णया प्रकारच्या वैचारिक भिंती तयार करतो आणि आपण एक आदर्शवादाचं चित्र निर्माण करतो आणि या जगात आदर्शवाद अस्तित्वात नाही आहे. म्हणून आपण काय लॉजिकल ॲनिमल नाही आहोत, आपण बायोलॉजिकल ॲनिमल्स आहोत. त्याच गोष्टी बाकी लोक आहेत, त्याच गोष्टी आपल्यामध्ये होतात, पण आपण सगळे दाबून टाकतो आणि दाबून टाकलेले परिणाम सगळ्या बॉडीमध्ये व्हायला लागतात. ही वस्तुस्थिती आहे. त्या स्नोबॉल इफेक्ट कळला का? इथे कोणाचा प्रश्न विचारतात का? म्हणजे एवढं समजून होऊन सुद्धा आपल्याला त्रास का होतो, हे सगळ्यांना कळलं का? आणि मग तुमचा एनी क्वेश्चन पण कोणा विचारेल तर विचारून घ्या मोकळेपणाने. एनी क्वेश्चन अप टिल नाउ? मोकळेपणा विचारा. हा इफेक्ट कळला म्हणजे का हे सर्किट्स का होतात? कारण ब्रेनला त्याची सवय लागली असते, ब्रेन तो पार्ट ॲक्टिवेट झाला असतो. मग याचा अर्थ आपण सरावानी दुसरा ब्रेनमध्ये पार्ट ॲक्टिवेट केला तर आपण त्यावर मात करू शकतो. हा त्याचा दुसरा अर्थ झाला. ओके, हे कळलं का? आणि हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. तर मग आता तुम्ही तुमचा एक दिवस आठवा. तुम्ही उठल्याबरोबर एक गंमत म्हणून उद्या ऑब्झर्व करा. उद्या तुम्हाला गंमत ऑब्झर्व केला तो तुम्ही बरोबर बेडच्या त्या झोपताना बेडच्या त्याच साईडला झोपता. तुम्ही कधी आपली साईड बदलत नाही. तुम्ही राईटला असेल राईटला झोपता. पा उशी ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने उशी घेता. तुम्ही उठल्याबरोबर त्याच साईडने उठता, दुसऱ्या साईडने कधी उठत नाही. ब्रश त्याच प्रकारचा पकडता, आंघोळीचा मग्गाही त्याच प्रकारचा घेता. प्रत्येक पार्ट अतिशय वेल हॅबिच्युएटेड आहे, कारण तसे सर्किट तयार झाले आणि तो सर्किट बदलायचा प्रयत्न केला तरी इट इज स्लाइटली डिफिकल्ट पार्ट. ओके, इज इट ओके? आणि म्हणून आपली दिवसाची सुरुवात कशी होते आपली? ओके, तुम्ही जर दिवसाची सुरुवात पाहिली तर जे थॉट काल घेऊन झोपलो ते थॉट परत येतात.
मग तुम्ही आपल्या ब्रेनचं जर स्कॅनिंग केलं, ॲनालिसिस केलं, तर आपल्या दररोज येणारे 90% विचार तेच राहतात आणि दिवसभर तेच विचार राहतात, रात्री त्याच विचाराने घेऊन झोपतो. ओके, हे पटलं का सगळ्यांना? आर यू कन्व्हिन्स? सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जे काल केलेले विचार तेच आज करतो आपण, परवा केलेले विचार तेच करतो, हो की नाही? आणि जर तेच विचार सतत करत असेल तर तुम्हाला तेच इफेक्ट मिळणार आहे की नाही? एवढंच म्हणजे नथिंग इज चेंज. सो 90% इज द सेम डे विच यू हॅड प्रिव्हियस डे. 90% दिवस तुमचा तोच राहतो जो तुम्ही आधी जगलेला आहे. मग तुम्ही विचार, तुमचा कालचा दिवस कसा गेला? जर तुम्ही स्कॅन केला, हा बरेचदा उदासीमध्ये गेला, चांगलं वाटत नव्हतं, बरं वाटत नव्हतं, नॉन ॲक्सेप्टन्समध्ये गेला, की आपण आपल्या पद्धतीने आपल्याला लोक ॲक्सेप्ट करत नाही, की आपण आपल्या जीवनामध्ये खुश नाही, अशा वाटायला लागतं. आणि म्हणून सॅडनेसची, डिप्रेसिव्ह आदत आपल्याला लागते. अशा प्रकारे आपला डिप्रेस डे सुरू होतो. ओके, आर यू गेटिंग माय पॉईंट? मग जर का इफ यू आर व्हेरी इंटेलिजंट, इज इट पॉसिबल टू स्टार्ट अ न्यू गुड डे? ओके, जसे प्राणी करतात. ओके, जस्ट थिंक फॉर की एक जर तुम्ही साधं सिम्पल की उद्याचा दिवस मी अतिशय आनंदात छान जगणार, ॲज इफ यू आर ऑन पिकनिक, जरी इफ यू आर इन होम, जस्ट थिंक. हे करून पहा तुम्हाला. तुम्हाला जर का इफ यू रिअली वॉन्ट टू, जस्ट करून पहा की उद्या उठल्याबरोबर यू आर गोइंग टू ग्रीट एव्हरीवन. आता मी तुम्हाला मगा सांगितलं, एक सगळ्यात महत्त्वाची ह्युमनची जी अवस्था आहे याला म्हटलं सोशल एंगेजमेंट. आता सोशल एंगेजमेंट समजून घेऊ आपण. ओके, आता सोशल एंगेजमेंट म्हणजे काय? जेव्हा आपण पिकनिकला जातो त्यावेळेला जसं गप्पा करत लोकांशी बोलतो, अनोळखी लोकांशी पण मजेशीर बोलतो, त्यावेळेला आपला चेहऱ्याचा भाग, बोलण्याचा भाग हा एंगेज व्हायला लागतो. तर छोटा प्रयोग कोण करता? आपण प्रयोग करून मग आपण बोलू. एनीवन कॅन कम. येऊ शकता कोणी माझ्याशी बोलायला आणि माझ्या बोलण्याचा संदर्भ, मला काय नेमकं म्हणायचं आहे ते. कोण येतं? रश्मी, कॅन आय पिन यू? ओके, जस्ट कम. ओके, तुमचं आता आमचं बोलणं ऐका तुम्ही फक्त, आणि तुम्हाला बोलणं ऐकता तुम्हाला कळायला लागेल की हाऊ द थिंग. आता माझ्या बोलण्याचे तुमच्या मनात काय पडसाद होतात हे तुम्हाला समजून घ्यायचे आहे. रेडी? आय रेडी फॉर दिस? ओके सर. ओके, वेल डन. ओके, सो आय एम जस्ट. काय रेश्मी, कसा गेला दिवस तुमचा? कसं वाटलं तुम्हाला? लुक ॲट माय. तुमचा दिवस चांगला गेला का? आणि कसं वाटत आहे तुम्हाला? दिवसाचं कसं वाटत आहे? त्रास होत होता की जीवनामध्ये आनंद वाटत आहे? तुम्हाला खरंच मनापासून चांगलं वाटत आहे? काय वाटत आहे तुम्हाला? कदाचित कधी खूप त्रास पण होत असेल, जीवनाशी ॲडजस्ट करताना, लोकांशी ॲडजस्ट करताना खूप त्रास होत असेल. ओके, आपण छोटासा पॉज घेऊ. मी जसं तुमच्याशी बोलत होतो, तुम्हाला तुमचं परसेप्शन काय होतं? कमा भाव करून विचारत होते तुम्ही, किंवा खूप अंडर डिप्रेशन मध्ये असं असल्यासारखं विचारत होते. तुमच्या चेहऱ्यावर हास्यही नव्हतं, काही नव्हतं. म्हणजे हा लो टोन व्हॉइस आहे. ओके, हा लो टोन व्हॉइस हा भीतीसाठी तयार झालेला आपला. माझा जो व्हॉइस होता ना आता, हा लो टोन व्हॉइस भीतीसाठी तयार झालेला आहे. त्याला लो पिच व्हॉइस म्हणतात, लो टोन व्हॉइस म्हणतात. म्हणजे कुठल्याही याचं, जसं आपण कोणतं आपण अंधेरी रात आई है डरावनी रात, सी आपल्याला बरोबर म्हटल्याबरोबर ते इफेक्ट यायला लागतात. दिस इज अ क्लासिकल व्हॉइस विच क्रिएट फिअर. ओके, आता नेक्स्ट. रश्मीताई, कसा गेला दिवस तुम्हाला? खूपच घाईत असतात तुम्ही, खूप त्रास होत असेल ना तुम्हाला. पेशंट पाहिजे असतात, इकडे तर लोक येतात, सगळ्यांशी करणं, सगळ्यांना स्वयंपाक करणं, सगळ्यांची काळजी घेणं, खरंच खूप त्रास होत असेल ना तुम्हाला? सी व्हॉट इज द इम्प्रेशन? उत्साही वाटतं. हां, उत्साही. व्हॉट फिलिंग वेअर देअर ऑन इन युअर? माझं बोलताना तुम्हाला कसं वाटलंय? जे काय वाटलं तुम्ही सांगा. उत्साही वाटला आणि खूप घाई वाटला, म्हणजे स्पीड.
म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये अँझायटी होती, रेस्टलेसनेस होता, म्हणून तुमच्या चेहरा हास्य नाही मिळालं मला, पण तुम्ही ते पिकअप केलं माझं बोलणं. बरोबर. ओके. तर अशा पद्धतीने आपण आजूबाजू लोकांच्या अँझायटी एनर्जीज पिकअप करत असतो. आर यू गेटिंग माय पॉईंट? अशा प्रकारे जे की लोक आपल्या आजूबाजूला असतात त्यांच्या अँझायटीज पिकअप करत असतो आणि त्यालाही तसा रिस्पॉन्स देत असतो. हे अनकॉन्शियसली चालत असतं आणि अशा प्रकारे चेंजेस व्हायला लागतात. आणि म्हणून जर का आजूबाजू व्यक्ती तुम्हाला उदास वाटले तर परत आपल्या बॉडीमध्ये चेंजेस व्हायला लागतात. आर यू गेटिंग दिस पॉईंट? हाऊ इट अफेक्ट? हे तुम्हाला परसिव्ह झालं, बोलणं तेच होतं पण तुम्हाला परसिव्ह झालं, टोन चेंज झाला, तो जाणवला, जाणवला आणि तुमच्या बॉडीमधले चेंजेस जाणवले. तुम्हाला बॉडीमध्ये कदाचित थोडंसं धडधड वाटायला, अस्वस्थ वाटलं असेल, तो चेंज अँझायटी तुम्ही फील केली जरी शब्द तेच असेल. ओके. आता तिसरं काय रश्मिताई, कसं वाटतं तुम्हाला आज? आता छान ड्रेस छान घातला तुम्हाला, चेहरा पण मला छान वाटत आहे तुमचा. हां, कधी कधी खूप कामाचा ताण पडला तर तुम्हाला त्रासही होत असेल, पण तुमच्यामध्ये ताकद आहे, तुम्ही हिमतीने लढता. मला याचा खरंच खूप आनंद होतो. आता बघ काय झालं, कॅन यू से दिस? रिलॅक्सेशन जाणवलं आणि एनकरेजमेंट पण होती त्याच्यामध्ये. रिलॅक्सेशन जाणवलं, एनकरेज पण होते. म्हणून या 3 अवस्था, मगाची जी पहिली असता डिसएंगेजमेंट, सोशल डिसएंगेजमेंट. जेव्हा तुम्ही डिसएंगेज, आणि हे आपल्याला बऱ्याचदा जाणवतं. आता नेहमी आमच्याकडे येतात ज्या लोक येतात ते म्हणतात की बरेचसे बाया येतात म्हणतात आमचे नवऱ्यानं आमच्याशी काहीच बोलत नाही. किती आम्ही डोकं फोडून सांगा अरे बोला बोला पण काही बोलत नाही. ते आम्हाला कळतं बरं त्यांच्यात काय त्रास होतो, पण ते बोलायलाच तयार नाही. असं वाटतं ते पटपट भडभड बोलून टाकलं मोकळं झालं पाहिजे, पण ते काय, ते नुसते चिडचिड करतील, टी व्ही पाहतील, रिमोट पाहतील, बस तेवढंच पाहिजे. ओके. आर यू अंडरस्टँड? दिस इज द डिफरंट पार्ट विच इज देअर. तर हा कम्युनिकेशनचा जो पार्ट आहे आपल्याला, जे मी तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही जे परसिव्ह करताय, हा आपला एंगेजमेंटचा पार्ट आहे. याला सोशल एंगेजमेंट म्हणतो आपण. कळलं का मी काय म्हटलं? लक्षात सांगायचं, याला सोशल एंगेजमेंट म्हणतात. आणि ही आपली सगळ्यात उत्क्रांत वेगस नावाचा पार्ट आहे, हे समजून घ्या. मग तुम्हाला जर का तुम्हाला हाऊ डू यू फील, आता मला छोटा प्रश्न विचारतो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात कसं वाटत असेल? इफ यू आर फिलिंग सेफ, गुड, ॲक्टिव्ह, कनेक्टेड, मग तुम्हाला छान वाटायला लागतं. यू स्टार्ट फिलिंग गुड लाईक दिस. आणि बरं तुम्हाला अँशियस वाटत असेल, अस्वस्थ वाटत असेल, यू कॅन फील द सेम चेंजेस इन द बॉडी. ओके. तर या व्हॉइस टोननी, फेशियल गेस्चरनी, बोलण्यातून आपण हे क्यूज ओळखत असतो. आणि जर का तुम्हाला तुमच्या घरामध्ये आजूबाजू वातावरण तुम्हाला खुश वाटत असेल, कनेक्टेड वाटत असेल, तर तुम्हाला चांगलं वाटतं. आणि दॅट इज द बेस्ट वे टू डील विथ डिप्रेशन. ओके. कळलं का मी काय म्हटलं? नक्की सगळ्यात लक्षात आलं का? तर कनेक्शन इज द सोल्युशन फॉर डिप्रेशन. आणि कनेक्शन म्हणजे, आता पहा हे पण खूप महत्त्वाचं आहे, पुढचा पार्ट समजून घ्या. घरात समजा एखादा डिप्रेस व्यक्ती असेल तर आपण त्याच्याशी कसं बोलायचं, कसं वागायचं, हे खूप महत्त्वाचा पार्ट आता मी तुम्हाला सांगतो आहे. कारण विदाऊट कनेक्शन यू कॅनॉट करेक्ट एनीवन. लक्षात आहे? विदाऊट कनेक्शन यू कॅनॉट करेक्ट एनीवन. ही कन्सेप्ट पटली सगळ्यांना? सो कनेक्ट बिफोर करेक्ट. मग आता एखाद्या डिप्रेस व्यक्तीला तुम्हाला म्हटलं अरे तुला काय होतं रे, तुला सगळं आपण घरात देतो, पैसा देतो, सगळं देतो, आणि तुला काय ते नेहमी आपल्या चेहऱ्यावर 12 वाजले असतात, तुला काही कळत नाही. ओके. याचा अर्थ काय माहिती आहे मला? याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या पायाला फ्रॅक्चर झाला आहे आणि त्याला आपण धावायला सांगतो. इज इट पॉसिबल? म्हणून हे कधीच काम पडत नाही. म्हणून डिप्रेशनसोबत पहिल्यांदा अंडरस्टँड स्टेट. आय अंडरस्टँड यू. ओके. मी समजतो आहे. आय अंडरस्टँड यू. आय एम विथ यू. दॅट इज द फर्स्ट थिंग की मी तुमच्यासोबत आहे. ओके. आय एम विथ यू इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्पॉट. कारण त्या डिप्रेस व्यक्तीला किंवा स्वतः डिप्रेशन असेल आपल्याला, वी वॉन्ट कनेक्शन.
वी वॉन्ट ॲफर्मेशन की मला तुझी अवस्था कळते आहे. अँड ॲक्सेप्टिंग दॅट स्टेट इज द फर्स्ट पार्ट. हे कळलं सगळ्यांना. दुसरा पार्ट महत्त्वाचा, डू नॉट कम्पेअर की सगळ्या घरी सगळ्या सोयी असताना तुला डिप्रेस व्हायला काय. नो, इट विल नेव्हर कॉज. ओके, हे कळलं सगळ्यांना. म्हणून की इफ यू ट्राय टू कनेक्ट ॲज द पर्सन इज, मग आपली प्रगती सुरू व्हायला लागते. इवन आपणही स्वतःशी जसं आहे तसं कनेक्ट व्हायला सुरू झालं तर प्रगती व्हायला लागते. ही सोल्युशनची सगळ्यात मोठी पायरी आहे. ॲक्सेप्ट यू आर. अँड नाव पुढचा पार्ट, कुठल्या गोष्टींनी तुला चांगलं वाटू शकलं. डू यू नो समथिंग दॅट विल चेंज युअर मूड अ बिट. ओके, डू यू थिंक समथिंग दॅट आय कॅन हेल्प यू दॅट युअर मूड कॅन बी चेंज. हे समजलं का. ओके, मग ते म्हणेल की मला पत्ते खेळल्यानंतर चांगलं वाटत असं होतं, त्यावेळेला मला खूप मजा आली. तर स्टार्ट पत्ते खेळणं. आता हे पार्ट तुम्हाला वाटतं पत्ते खेळण्याने काय होणार आहे. तर एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तुम्हाला शिकवतो. शिकण्याचे 2 पार्ट असतात, एक टॉप डाऊन, एक बॉटम्स अप. टॉप डाऊन म्हणजे काय, जे आपल्या शाळेमध्ये जे आपल्याला शिकवलं जातं की सगळे एक फॉर्म्युले शिकवतात, आपण डोळ्याने ऐकून हे करतो. पण बॉटम्स म्हणजे आपण जे आनंदाने शिकतो, ज्याला मजा यायला लागते, तर पत्ते खेळण्यामध्ये व्हायला लागतं, कॅरम खेळण्याला लागतं, चेस. सो स्टार्ट विथ दॅट वेअर पर्सन एन्जॉयज द मोमेंट. बट चेंजिंग द एन्व्हायरमेंट इज द नेक्स्ट इम्पॉर्टंट सोल्युशन. ओके, हे मुलांसाठी पण महत्त्वाचं. आज तुम्हाला वाटेल की जवळपास 40 ते 50% मुलं डिप्रेस आहेत, लो ग्रेड डिप्रेशन आहे. आणि म्हणून शाळेमध्ये भरपूर शिकवलं जातं पण त्याच्या डोक्यात काहीच जात नाही. ओके, कारण ती बॉडी शटडाऊन झाली असते. बघा तुम्ही आता बघा की क्लोज डिप्रेशन शटडाऊन बॉडी आहे. जर का तुमची बॉडी शटडाऊन आहे, तुम्हाला कम्युनिकेट करता येत नाही, बोलताच येत नाही, टीचरला कसं प्रश्न विचारायचं वाटत नाही, मुलं दूर जाणार आहेत. अंडरस्टँड दिस व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून मेकिंग देम ओपन अप लाईक दिस. लेट स्टार्ट प्लेइंग, लेट स्टार्ट डान्सिंग. मग तुला काय आवडतं तसं वातावरण तयार करण्याची, घरातली वातावरण तयार करण्याची ही दुसरी पायरी आहे डिप्रेशन दुरुस्त करण्याची. पहिली पायरी काय आहे, ॲक्सेप्ट व्हॉट यू आर गोइंग थ्रू अँड आय एम विथ यू. ओके, किंवा रिलेटिव्ह लोकांनी काय म्हटलं, आम्ही तुझ्यासोबत आहे आणि मला तुमची काय, म्हणजे तू असं कर तसं कर, उपदेश नाही. आपल्याला उपदेश द्यायचे खूप उपदेश, कुठल्याही उपदेशाने कधी काम पडत नाही. की पहिल्यांदा एकदम ॲक्सेप्ट केलं आणि आपण तुझ्यासोबत आहे, एखादी व्यक्ती तुझ्यासोबत आहे, त्यावेळेला आपला आनंद वाटतो, आपण सोशली कनेक्ट व्हायला लागतो. तिसरे अतिशय महत्त्वाचे, एखादी डिप्रेस व्यक्ती घरात असली तर तिला जो अस्वस्थ त्रास होतो, तिला मनापासून वाटतं की आपला त्रास इतरांपर्यंत जाऊन तो व्यक्ती दुःखी व्हायला नको. लक्षात हे वाक्य अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. त्या डिप्रेस व्यक्तीला काय वाटतं, आतून त्याला इतकं त्रास होत असतो, इतकं अस्वस्थ वाटायला असतं की आपल्यामुळे आपले जवळचे व्यक्ती उदास झाले नाही पाहिजे, त्रास झाले नाही पाहिजे, ते आणखीन स्वतःच्या शेलमध्ये जातात आणि म्हणून चेहऱ्यावर वेगळं हास्य दाखवतात. ओके, दिस थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट रिॲलिटी लाईक दिस इयर. म्हणून त्यांना स्लोली रिलीज करायला लागतं. डोंट गेट एक्सपेक्ट, असं का करत नाही, तसं का करत नाही. दिस विल नेव्हर हॅपन ॲट ऑल. ओके, म्हणून वातावरण निर्मिती खूप महत्त्वाची. आर यू रिअली फिलिंग, म्हणजे तुमची तुम्हाला मगाच्या ॲक्टिंगमध्ये दाखवलं ते आपल्याला समजलं पाहिजे. अरे तू वाईट वाटतो, ठीक आहे, त्याला जर का तुम्ही त्या व्यक्तीच्या पायाला प्लॅस्टर आहे, तो तसं नाचू शकणार नाही, तसं हातात हात घालून तो समोर तर जाऊ शकेल. तर अशा छोट्या ज्या बेबी स्टेप्स आहेत त्या डिप्रेशन लिफ्ट करतात की अरे. आणि मग त्या व्यक्तीला जर एक क्षण वाटलं की मी थोडा वेळ मी चांगला राहू शकलो, खुश राहू शकलो, तर तो धागा पकडून आपण त्याच्यासाठी दुसरी पायरी निर्माण करता आली पाहिजे. दॅट इज द थिंग विच देअर वेअर द सक्सेस लाईज. उपदेशामध्ये कधीच याला म्हणतात बॉटम्स. बॉटम आहे, त्याला चांगलं वाटलं, तो स्वतः लिफ्ट करू शकला. अरे मला आता चांगलं वाटत आहे, ओके, देन आय एम विथ यू. आणि जर तुला चांगलं वाटत नाही, अगेन आय एम विथ यू. त्यावेळेला हे जे समोर पाऊल आणि मागे पाऊल टाकण्याची क्षमता जर का त्या व्यक्तीमध्ये विकसित करता आली आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये विकसित करता आली तर चेंज व्हायला लागतो. सो आर यू गेटिंग दिस पॉईंट, येस ऑर नो. म्हणून रिकनेक्टिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर येस, ओके. इथपण कोणाला प्रश्न विचारायचा काय, डिप्रेस लोकांशी कसं वागायचं, काय करायचं नाही, काय, एनी क्वेश्चन यू वॉन्ट टू आस्क, यू कॅन आस्क मी एनिथिंग. तुम्हाला माहिती आहे जगातले किती मोठे मोठे लोक डिप्रेस होते माहिती आहे कोणी. अब्राहम लिंकन सगळ्यात मोठा डिप्रेस व्यक्ती होता.
त्याला प्रचंड तो एकलकोंडा प्रचंड त्रास व्हायला लागला, पण जिद्द की मला बाहेर पडायचं आणि तो शेवटी अमेरिकेत राष्ट्रपती पण झाला. कारण त्यांनी त्यामध्ये स्वतःचं डिप्रेशन ॲक्सेप्ट करून एक पावलं छोटे छोटे बेबी स्टेप घेतल्या. दुसरा सगळ्यात मोठा व्यक्ती कोण होता? वॉल्ट डिस्ने. ऐकले? वॉल्ट डिस्नेला 13 वेळा डिप्रेशन आलं, कंटिन्युअस मेजर अटॅक्स आले. आणि जेव्हा 13 वेळा डिप्रेशन, मग त्यांना कळलं की सगळ्यात लोकांना काय पाहिजे? कनेक्शन मुलांसाठी. आणि म्हणून सगळे कार्टून फिल्म्स तयार झाल्या. ज्या डिप्रेस लोकांनी जेव्हा बाउन्स बॅक करतात ना, खूप ताकदीने बाउन्स बॅक करतात. अंडरस्टँड दॅट. तर वॉल्ट डिस्नेला 13 वेळ डिप्रेशन येऊन सुद्धा तो ताकदीने समोर झाला, पुढे गेला. कारण त्यांनी की सध्या काय आवश्यकता आहे म्हणून ते लहानपणचं मुलांचं त्या ठिकाणी कार्टून निर्माण करून डिस्नेलँड तयार करून आज तो मोठा त्यामध्ये बाहेर म्हणजे दॅट इज द वे हाऊ ही फॉट. म्हणून डिप्रेशन फाईटसाठी अतिशय छोट्या छोट्या बेबी स्टेप आवश्यक आहे. ओके. आणखीन कोणाला सगळ्यात मोठं डिप्रेशन? दीपिका पादुकोणचं डिप्रेशन तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. का आलं असेल डिप्रेशन? कारण काय? त्यामध्ये की आता डिप्रेशन दीपिका पादुकोण एका बाजूने कोणची की अशी की एक सेलिब्रिटी उत्तुंग पाहिजे, हाय स्टँडर्ड पाहिजे, अशा प्रकारची प्रचंड अपेक्षा, आणि आतून लो की आय एम नॉट गुड. ही दोन अतिशय मोठे वेळ की मी स्वतः चांगली नाही, समथिंग इनसाइड, डीप ट्रबल इनसाइड. ही डीप ट्रबल लहानपणापासून आपल्या बॉडीमध्ये ब्रेनमध्ये रोवल्या जातात, हे पण राहतं. आणि अपेक्षा खूप उंच. हे बऱ्याच लोकांना वाटतं की आपल्या मुलांना डॉक्टर करायचं असतं की मोठे झालं पाहिजे, पण त्या मुलामधून जातं ना त्या टर्म, इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू ॲक्सेप्ट दॅट. ओके. म्हणून तो ती स्टेट ओळखत एक बेबी स्टेप ओळखत, आणि जेव्हा तिला डिप्रेशन झालं पहिल्यांदा, तर त्यावेळेला ती खूप रडली. आणि पहिली जी सोबत होती ती कोणाची होती? आईची होती, फॅमिली सपोर्ट होती. म्हणून ही डिप्रेस व्यक्ती सतत कोणातरी आधार शोधत असते, आणि जे आधार शोधायचा प्रयत्न करतो, जेव्हा आधार काढून जातो ती व्यक्ती आणखीन डिप्रेस व्हायला लागते. पण हे वाक्य पण खूप महत्त्वाचं आहे. डिप्रेस व्यक्ती सदैव कोणाचा तरी आधार शोधायचा प्रयत्न करते, आणि आधार शोधता जेव्हा आधार काढून टाकला येतो त्यावेळेला परत ती तोंडकाशी पडायला लागते आणि परत 2 पावलं मागे येते. म्हणून आतलं वातावरण वेगळं असतं, बाहेरचं वातावरण वेगळं असतं. आणि म्हणून आतल्या वातावरणात लिव्ह करण्यासाठी बेबी स्टेपच महत्त्वाचे. आणि म्हणून फॅमिली सपोर्ट महत्त्वाचा होता. ओके. आणि जसा फॅमिली सपोर्ट महत्त्वाचा, एक पावलं पुढे चाललं गेलं, ती अवस्था केल्यानंतर एक मोठी यंत्रणा त्यामध्ये निर्माण झाली. म्हणून फाईट विथ डिप्रेशन आज तयार झालेली आहे. म्हणून डिप्रेशन नाकारून तुम्ही डिप्रेशन दुरुस्त करू शकता, ॲक्सेप्ट करून दुरुस्त करू शकता. समजा एखाद्या कोणालाही डिप्रेशन असेल तर ॲक्सेप्ट दॅट पर्सन ॲज अ नॉर्मल पर्सन, त्याला पण चांगलं व्हायचं आणि कनेक्ट विथ दॅट. आणि जेव्हा ओव्हरवेल्मिंग स्टेट, त्याला अस्वस्थ वाटतं, तो आतमध्ये दाबून टाकतो, तर थोडे रिलीज घरी निर्माण करायचा. आणि सगळ्यात सुंदर मार्ग कोणचा? प्ले थेरपी. ओके. डान्स थेरपी, गेम्स, पेंटिंग्स, शेअरिंग, ऑल दीज आर द थिंग विच आर देअर. सो कोणालाही जर एखाद्या घरात व्यक्ती डिप्रेशन तुम्हाला मिळालं तर डोंट फोर्स द थिंग की असं कसं करत नाही, तुला एवढं करत नाही, बाकी कसं करत. इट नेवर वर्क ॲट ऑल. ओके. मी चांगलं आहे, मी काय घेतली थोडंसं चांगलं करू शकतं, आणि थोडासा कॉन्फिडन्स त्या व्यक्तीला बिल्डअप करायला लागतो. सो गॉट माय पॉईंट? येस. तर अशा प्रकारचं वातावरण त्या व्यक्तीला जीवनामध्ये करावं लागतं. ओके. मग आता हेच इथपर्यंत पटलं का सगळ्यांना? सांगा. तो मी काय सांगितलं पहिल्यांदा? डिप्रेशन अवस्था प्राण्यांमध्ये पण येते, आणि इव्हन प्राण्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा समजा पोपटामध्ये काय करतं, डिप्रेस झालं तर पिसं काढतात, घोडा रेस्टलेस राहतो, हत्ती एका जागी पूर्ण लॉकडाऊन करतो, हे तुम्ही केसेस पाहिले असतील. तसंच हे शटडाऊन स्टेट ही ह्युमन बिईंगमध्ये पण होते. शटडाऊनमध्ये बाहेर काढण्यासाठी या बॉटम्स अप ॲप्रोच, ज्या त्या व्यक्तीला चांगलं वाटतं तशा प्रकारची घरात वातावरण तयार करणं, त्या ठिकाणी आई वडिलांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. कुठल्याही प्रकारचा उपदेश देता आय एम विथ यू, आय अंडरस्टँड यू, आय लव्ह यू, 3 वाक्य. आय एम विथ यू, आय अंडरस्टँड यू, आय लव्ह यू इन व्हॉट एव्हर यू आर. या 3 वाक्याने मग ती व्यक्ती कनेक्ट होते. आणि जर का तुला डिप्रेस वाटत असेल, फील फ्री टू क्राय, मनमोकळे रडू शकतो. डोंट ज्याला म्हणतो इमोशन दाबू नको, मोकळेपणे रिलीज कर. ओके. आणि एकदा त्या रिलीज व्हायला लागल्या, चांगलं वाटायला लागलं, कनेक्शन फील व्हायला लागलं, तर मग पुढे जायला लागेल. येस. ओके.
आणि मग प्राण्यांमधलं डिप्रेशन केव्हा लिफ्ट होतं, जेव्हा त्यांच्या कळपात जातात आणि कळप त्यांना ॲक्सेप्ट करतो. ओके, त्याच प्रकारचं जेव्हा तुम्ही घरातले फॅमिली त्याला ॲक्सेप्ट कर, इट्स ओके, आणि मस्त मग हळूहळू एक 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 चेंजेस आणायला लागलं तर डिप्रेशन हळूहळू लिफ्ट होणं सुरू व्हायला लागतं. देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप, पुढे काय करायचं. मग आता त्या व्यक्तीने की आपण आता हे तुम्हाला शिकवतोय वॉक इन पार्क टेक्निक फॉर डिप्रेशन. आपण काय शिकतोय, वॉक इन पार्क टेक्निक. म्हणजे आपण समजा एखाद्या बगीच्यामध्ये गेलो तर आपण पहिल्यांदा बगीच्यामध्ये गेल्यानंतर बगीच्याचं वातावरण वेगळं असतं म्हणून त्याच्यामधले बेंचेस आहेत. तर पहिला बेंच, ओके, द वॉक इन पार्क टेक्निक फॉर लिफ्टिंग डिप्रेशन मधला पहिला बेंच आहे की तुम्हाला जीवनामध्ये कसं जीवन जगायचं आहे. ओके, व्हॉट डू यू वॉन्ट इन लाईफ. आणि जगातले तुम्ही एक लक्षात ठेवा, जगातले जे लोक मटेरियलिस्टिक राहतात, कोणी इवन स्टीव जॉबचं तुम्ही समजा आत्मचरित्र वाचलं की त्याच्याकडे भरपूर पैसा असला, ही वॉज नॉट हॅपी पर्सन. काय होतं कारण, का नव्हतं, बिकॉज हॅपीनेस रिक्वायर ह्युमन बिंग. आपल्याला ह्युमन बिंग्स आवश्यक असतात आणि ह्युमन बिंग्स आर इम्परफेक्ट अँड वी डोंट लाईक इम्परफेक्शन्स. व्हेरी व्हेरी सिम्पल थिंग. हॅपीनेससाठी ह्युमन बिंग पाहिजेत आणि ह्युमन बिंग जर तुम्ही परफेक्टच पाहिजे, परफेक्ट ह्युमन बिंग या जगात अस्तित्वात नाही आहे. म्हणजे आणि मग परफेक्ट ह्युमन अस्तित्वात नाही तर तुम्हाला जे आहे ते ॲक्सेप्ट करत तुम्हाला त्यांच्यामध्ये कनेक्शन डेव्हलप करावं लागेल. तर फर्स्ट थिंग, हे जगातल्या सगळ्या लोकांना हे कळून चुकलेलं आहे. तर पहिल्यांदा व्हॉट डू यू वॉन्ट आउट ऑफ यू. ओके, तो आय वॉन्ट अ गुड पर्सन मी, की मी आहे तो कनेक्ट होऊ शकलो पाहिजे. म्हणजे डेव्हलपिंग गुड सोशल कनेक्शन कॅपॅसिटीज. मग त्यासाठी काय करावं आपल्याला, आपल्या पहिल्यांदा बोलण्याची तऱ्हा, जसं आपण रश्मी मॅडमशी आपण बोललो ना मग मी, त्या 3 टोन ऑफ द व्हॉइस. ओके, टोन ऑफ द व्हॉइस बदलवणं, जेणेकरून इवन इफ समोरचा व्यक्ती समजा, आता समजा कल्पना करा आपल्याला घरातल्या एखाद्या व्यक्ती समजा पटत नसेल तर त्याशी कनेक्ट कसं करायचं. हा साधा सिंपल प्रश्न आहे ना, व्हेरी कॉमन क्वेश्चन. घरातला एखाद्या व्यक्तीशी पटत नसेल तर त्यांच्याशी कनेक्ट कसं करायचं. येस ऑर नो, सांग, हू कॅन आन्सर दिस क्वेश्चन. व्हेरी व्हेरी सिम्पल क्वेश्चन. घरातला एखाद्या व्यक्ती पटत नसेल त्याशी आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे. ओके, कारण प्रॉब्लेम तर आपले बाकी लोकांपासून नसतात ना. आजूबाजू लोकांचे आपण सगळे छान वागत असतो, मस्त वागत असतो. प्रॉब्लेम आपल्या घरातल्या लोकांपासून असतात, हो की नाही. बरोबर आहे की नाही. मग घरातल्या मग आपण कसं करू. येस, व्हॉट इज द सोल्युशन, व्हॉट इज द फर्स्ट सोल्युशन, आयडेंटिफाय द बाउंड्रीज. म्हणजे त्या व्यक्तीमध्ये आपल्यामध्ये बाउंड्रीज आहेत, एक विशिष्ट प्रकारची भिंत असते. कारण आपलं व्यक्तिमत्व वेगळं आहे, त्या व्यक्तिमत्व वेगळं आहे. जगातले एवढे आवाज आहे, कोणाचा आवाज सारखा नाही. जगातले एवढे चेहरे आहे, कोणाचे चेहरे सारखे नाही. म्हणून प्रत्येक व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहे. म्हणजे अंडरस्टँडिंग इंडिव्हिज्युअल बाउंड्रीज नंबर 1. एकदा तुम्हाला बाउंड्रीज समजायला लागली ना, मग तुम्ही कोणाशी कनेक्ट होऊ शकता आणि कोणाशी डिटॅच होऊ शकता विथ इक्वल पोटेन्शियल. नंबर 1. नंबर 2 काय, सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा एखाद्या व्यक्ती न आवडत्या इमोशन जेव्हा प्रोजेक्ट करत असेल आपल्यावर, एखाद्या व्यक्ती न आवडणाऱ्या इमोशन्स आपल्यावर जेव्हा प्रोजेक्ट करत असेल तर त्यावेळेला आपण प्रचंड अस्वस्थ होऊन आपल्याला त्रास होतो आणि आपण या डिफेन्सिव्ह मोड जातो. एक तर ॲग्रेसिव्ह मोड किंवा सप्रेसिव्ह मोड किंवा डिस्कनेक्टेड मोड. 3 मोड मागे शिकवलं तुम्हाला मी. ॲग्रेसिव्ह मोड किंवा सप्रेसिव्ह मोड किंवा डिस्कनेक्टेड मोड. आपण याला डिफेन्सिव्ह मोड जातो. आणि मग काय करतो आपण, अबोला धरतो की आपण जे काही बाकी ज्या करतो नेहमी ज्या करतो आणि त्यांनी कनेक्शन डेव्हलप होत नाही. मग सोल्युशन असं आहे की एखादा व्यक्ती जर का ॲग्रेसिव्ह इमोशन बाहेर पडत असेल तर अंडरस्टँड दॅट इंडिव्हिज्युअल नॉट मॅच्युअर इनफ टू अंडरस्टँड हिज ऑर हर इमोशनल टर्मोइल. तो व्यक्ती तेवढा मॅच्युअर नाही, त्याला रेग्युलेट करता येत नाही, त्याला त्याचं इमोशन बॅलन्स करता येत आणि म्हणून तो प्रोजेक्ट करतोय. आपण तेवढा मॅच्युअर आहे आणि त्या डिस्टर्ब इमोशन्सशी सुद्धा आपण कनेक्ट होऊ शकतो आणि कनेक्शन एस्टॅब्लिश शकतो, बाउंड्रीज पण एस्टॅब्लिश शकतो. ही सगळ्यात सुंदर कला ज्याला जमते तो कनेक्शन चांगला डेव्हलप करू शकतो. हे कळलं का सांगता. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्यावर राग प्रोजेक्ट करत असेल किंवा चिडचिड प्रोजेक्ट करत असेल, तो काय करतो आहे, तो आपल्या भावना हँडल करणं इमॅच्युअर असल्यामुळे तो आपल्या जवळच्या व्यक्तीवर प्रोजेक्ट करत आहे.
पण आपल्यामध्ये बाउंड्रीज असेल तर आपण एक शील्ड तयार करू शकतो. ओके, त्या व्यक्तीचा राग न धरता त्या व्यक्तीचा इमॅच्युरिटी ॲक्सेप्ट करून सुद्धा आपण छान कनेक्ट होऊ शकतो. ही कला विकसित करू शकतो. म्हणजे जेव्हा ही कला आपली विकसित राहील तर त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर होणं बंद होतं आणि आपल्याला चांगलं वाटायला लागतं. सो दॅट इज हाऊ इट हॅपन्स. येस, गॉट माय पॉईंट. म्हणून आपण स्वतःला डिस्टर्ब नव्हता रेग्युलेट करायला लागतो आणि कनेक्ट करायला लागतो. म्हणजे आपण डिफेन्सिव्ह मोडपासून कोणत्या मोड जातो? एक्सप्लोरेटरी मोड. डिफेन्सिव्ह मोड म्हणजे कोणचा? मग सांगितल्याप्रमाणे ॲग्रेशन, सप्रेशन, डिस्कनेक्शन, लॉकडाऊन की लॉकअप. हा कोणता मोड झाला? डिफेन्सिव्ह मोड. ओके, एक्सप्लोरेशन मोड म्हणजे आय ॲक्सेप्ट, येस तू डिप्रेस वाटतंय, आय एम देअर विथ यू. तुला राग येतो, स्टील आय एम देअर विथ यू. आय कॅन कनेक्ट विथ यू अँड इवन आय कॅन हॅव माय बाउंड्रीज ऑल्सो. माझ्या बाउंड्रीज पण मी डेव्हलप करू शकतो. ही कला, जेव्हा ही कला डेव्हलप व्हायला लागेल आपण जगातल्या कुठल्याही व्यक्तीशी कनेक्ट होऊ शकतो आणि आवश्यक त्यावेळी बाउंड्रीज पण डेव्हलप करू शकतो. दिस इज वन ऑफ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आर्ट विषय. म्हणून व्हॉट डू यू वॉन्ट इन युअर लाईफ? ओके, पहिला पार्ट काय? तुम्हाला जीवनामध्ये कशा प्रकारचं तो यू वॉन्ट अ कनेक्टेड लाईफ, एक्सप्लोर्ड लाईफ और डिफेन्सिव्ह लाईफ. हे कळलं का? पहिला बेंच कळला पार्कमधला, सगळ्यांना कळला. म्हणून हा पहिला तुम्हाला जीवनामध्ये काय पाहिजे. जर का तुम्ही दुसऱ्यांच्या वागण्यामुळे तुमचं जीवन डिस्टर्ब होत असेल तर प्रॉब्लेम दुसऱ्यांच्या वागण्यापेक्षा आपण त्या भावनांना किती प्रकारे चांगलं हँडल करू शकतो हा स्किलच्या अभावाचा आहे. कळलं? परत वाक्य लक्षात ठेवा. दुसऱ्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे आपण जर का विचलित होत असू याचा अर्थ असा होतो की आपण दुसऱ्यांच्या भावना नी डिस्टर्ब होऊन स्वतःला डिस्टर्ब करण्याची जी कला विकसित केली आहे ती जर का आपण डिसएंगेज करू शकलो, आपण ते आपण डिकपल करू शकलो तर आपण स्वतःला चांगलं ठेवू शकतो. सो दॅट इज द थिंग. तो कॅन यू डिस्कनेक्ट फॉर अ मोमेंट? कॅन यू रेग्युलेट युअर टर्मॉइल? आणि तुम्ही स्वतःला रेग्युलेट करू शकता. कारण हे होतं, हे जगातल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये होतं. त्रासदायक घटना घडते, अस्वस्थ होतो, पण आपल्यामध्ये रेग्युलेशन पॉवर पण आहे. आपण स्वतःला डिसएंगेज करू शकतो, स्वतःला रिलीज करू शकतो आणि स्वतःला स्टेबल करू शकतो. एकदा स्टेबिलिटी तुम्हाला आली तर तुम्हाला डिफिकल्ट लोकांशी तुम्हाला एंगेज करू शकतो. म्हणून तुम्हाला पहिला प्रश्न, व्हॉट डू यू वॉन्ट ऑफ युअर लाईफ? पहिला बेंच. तर पहिले या बेंचवर बसायचं थोडा वेळ आणि विचार करायचा मला माझ्या जीवनात कसं जीवन पाहिजे. जर दुसऱ्यांमुळे माझं जीवन डिस्टर्ब असेल तेच अर्थ मी स्वतः इमॅच्युअर आहे, मी माझ्यामध्ये स्वतःला बदल करू शकतो. मग हळू त्या पार्कवर उठून दुसऱ्या बेंचवर जायचा. दुसरा बेंच काय? दुसरा बेंच की मी स्वतःचा गोल करण्यासाठी, मला जे बदल करण्यासाठी मी खरंच योग्य ते पावलं उचलत आहे का? ओके, आणि मला योग्य पाऊल उचल्यानंतर मला योग्य ते परिणाम मिळत आहे का? ओके, ते व्हेरी सिम्पल. दुसरा बेंच अतिशय पाहतो की मी आजपर्यंत माझं जे काही ड्रीम प्रोजेक्ट आहेत त्यासाठी योग्य पावलं उचलत आहे का? आणि त्या योग्य पाऊल उचल्यानंतर मला ते योग्य परिणाम मिळत आहे का? ओके, याचं उत्तर म्हणतो हो किंवा नाही. जेव्हा हो असेल तर ती पावलं आणखी पुढे जाऊ शकतं. उत्तर नाही असेल तर आपण त्या पावलामध्ये थोडे बदल करायचे असतात. म्हणजे जसं डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये तुम्ही डिप्रेस लोकांशी जर का तुम्ही एंगेज करायला लागला, त्यांना एक चांगलेपणाची भाव की ती व्यक्तीसुद्धा चांगली आहे. आपण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण छातीवर एक अदृश्य पाठी ठेवलं असतो, प्लीज ॲक्सेप्ट मी, प्लीज रिकग्नाइज मी. तुम्हाला आठवतं मागे मी तुम्हाला प्रिन्सेस डायनाचं उदाहरण दिलं होतं. प्रिन्सेस डायना अतिशय सौंदर्यवती होती, पण तेव्हा जन्माला आली त्यावेळेला ती अतिशय डिस्टर्ब फॅमिलीमध्ये होती. जिथे डिव्होर्सेस झालेत त्यावेळेला तिला ऑलवेज अनवॉन्टेड फील होतं. जेव्हा प्रिन्स चार्ल्सशी तिनं लग्न केलं ते फक्त सौंदर्याचे लग्न झाल्यानंतर तिलासुद्धा आतून अनवॉन्टेड फील होतं. जेव्हा रॉयल फॅमिली गेले होते त्यावेळेला सुद्धा ते अनवॉन्टेड फील होतं. तिच्या आयुष्यामध्ये ऑलवेज आय वॉन्ट टू बी वॉन्टेड, मला कोणीतरी ओळखावं, माझ्यावर खरोखर कोणी प्रेम करावं, माझ्याशी खरोखर कनेक्ट व्हावं, अशा प्रकारची इच्छा घेऊन गेली. हे ह्युमन कनेक्शन आहे. आणि ह्युमन कनेक्शन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम्सही लोकांना स्वीकारता. येस, दिस वन ऑफ व्हेरी व्हेरी सिम्पल. तर दुसरा बेंच असा आहे की जे मी आतापर्यंत एफर्ट्स घेते ते किंवा घेत आहे ते खरंच मला इप्सित साध्य देत आहेत की नाही. आणि सध्या देत असेल तर त्याला आपण स्वतःला पॅट करणं, प्रोत्साहन देणं आणि ते मार्गाने पुढे जाणं
आणि समजा देत नसतील तर मी कुठला बदल करू शकतो हे समजून घेणं हा दुसरा पार्ट आहे. येस ऑर नो? ओके. मग समजा योग्य परिणाम मिळत नसेल मी आणखीन काय करू शकेल? मी माझ्या मनाचा स्तर कसा माझ्या मनाचे न्यूरोकेमिकल्स कसे तसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जरी सिम्पल गाणं जरी म्हणायला लागला, रोज नवीन नवीन गाणं शिकत गाणं जरी म्हणायला लागला, तुमच्या ब्रेनमध्ये चांगले प्लेजर केमिकल तयार व्हायला लागतात. ओके. सिंगिंग इज अ व्हेरी गुड वे टू कनेक्ट. म्हणून ज्या लोकांना तुम्ही इवन सगळे हिरो हिरोईन पहा, ज्या लोकांना अशा जर हेमा मालिनी पहा, तिला डान्स अंग उपजत असल्यामुळे किती प्रॉब्लेम असताना सुद्धा ती स्वतःला चांगली ठेवू शकली. ओके. तर जगातला कुठलाही व्यक्ती डिप्रेशन मात करण्याचा सोपा मार्ग आहे की आपल्यामध्ये काहीतरी असं सुंदर डेव्हलप करायचं जेणेकरून स्वतःला आपण रेग्युलेट करू आणि इतरांशी कनेक्ट करायला लागू. एवढा सोपा मार्ग आहे. काही पण मी तुम्हाला एक छोटीशी केस सांगतो मुद्दाम. माझ्याकडे अतिशय डिप्रेस व्यक्ती आली होती. ती खूप कंटाळली, म्हणजे तिचा डिवोर्स झाला होता, घरी मुलं मोठी झाली, तिला कळत नव्हतं काय करायचं. खेड्यात राहणारी होती आणि ती औषध घेऊन कंटाळली होती कारण तिला लोनली वाटपणा आणि तेच विचार चालू. मग तिला काय सांगितलं, तिला ती खेड्यातली होती, ती घाटीच्या भागातमध्ये, तिला समोर अंगण होतं. तिला म्हटलं छान गार्डन लावा म्हटलं तू. आणि तिथून ते यवतमाळहून त्यांनी चांगले फळझाडं दिले, सगळे फळ, आणि इतकं सुंदर गार्डन लावला त्यांनी. याच्यामध्ये रोज गार्डनला पाणी द्यायला लागली आणि एक वर्ष इतकं चांगलं गार्डन लावायला लागला, पक्षी यायला लागले आणि तिचं 2-3 तास सकाळी 2-3 तास संध्याकाळी छान जायला लागले आणि ती डिप्रेशन आपोआप लिफ्ट झालं. दिस हॅपन. सो प्लेइंग विथ द चिल्ड्रन, प्लेइंग विथ द ॲनिमल्स, हॅव्हिंग कुठलाही एखादा कन्स्ट्रक्टिव्ह ग्रुप तयार करून जेव्हा तुम्ही कनेक्ट होता ना तर डिप्रेशन आपोआप लिफ्ट होतं. तर डिप्रेशन डिप्रेशन हा डिफेन्सिव्ह रिस्पॉन्स आहे आणि सोल्युशन सोशल एंगेजमेंट आहे. ओके. इफ यू कॅन एंगेज विथ द पीपल विथ अ गुड ग्रुप. म्हणून आपल्याला सगळ्यांना लग्नामध्ये आपल्याला खूप मजा यायला लागते कारण आपण सोशली कनेक्ट होतो. पिकनिकमध्ये खूप मजा यायला लागते का आपण सोशली कनेक्ट होतो. आपल्या रियुनियनमध्ये खूप मजा यायला लागते का आपण कनेक्ट होतो. मग सोशल कनेक्शन, सोशल एंगेजमेंट विथ व्हॉइस, विथ फेस, विथ ॲक्टिव्हिटी हा डिप्रेशन दुरुस्त करण्याचा सगळ्यात सोपा सुंदर मार्ग आहे. आणि हीच प्राणी करतात. आपल्यामध्ये पण ही कॅपॅसिटी आहे. म्हणून थोडा विचार करा. ओके. की उगीच आदर्शवाद, आपण लॉजिकल ॲनिमल नाहीच आहोत. उगीच आदर्शवाद या चौकटीमध्ये न सापडता आपण आनंदाच्या चौकटीत सापडू. ओके. आणि तसं वातावरण घरात करूया. आणि मला खात्री आहे की या बॉटम्स ऑफ लर्निंग तुम्हाला कळलं का? बॉटम्स ऑफ म्हणजे आतून येतं तुम्हाला, जिथे मस्ती करा, असे खेळ असं तुम्ही कनेक्ट व्हायला लागता आणि कितीही हुशारी निर्माण होऊ शकते. ओके. वरून येणारं लर्निंग हे टॉप डाऊन आहे, पण बॉटम्स ऑफ लर्निंगमध्ये अतिशय इंटरेस्टिंग काहीही शिकू शकता. किती तुम्ही पाहा का, तुम्ही डान्स इंडिया डान्स पाहत असाल तर जी लहान मुलं शिकताना डान्स ते इतकं प्रचंड ताकदीचं असतं की मोठे मोठे हिरो हिरोईन तेवढे नाचू शकत नाही, एवढं सुंदर असतं. हे बॉटम्स ऑफ लर्निंग आहे. ओके. म्हणून मुलांच्या बॉटम्स ऑफ लर्निंगवर भर द्या आणि ही लर्निंग स्ट्रॅटेजी अतिशय सुंदर आहे, विच इज पॉलीडायमेन्शनल. म्हणजे निर्णय मार्गाने, कानाच्या माध्यमातून, एक्सप्रेशनच्या माध्यमातून, बोलण्याच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून, नृत्याच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी शिकता येतात. आणि उलट याचा अंतर्भाव नृत्य आपल्या पूर्ण स्टडीजमध्ये व्हायला पाहिजे. हे सगळ्यात बोर लर्निंग आहे जे शाळेमध्ये शिकवतात ना, सगळे मुलं एकत्र बसतात, सगळ्यात बोरलेस लर्निंग आहे की तुम्ही चला ऐकारे पहा रे ऐकारे आणि शिस्तीमध्ये. दॅट इज द वर्स्ट लर्निंग. लर्निंग डझंट हॅपन ॲट ऑल. लर्निंग हॅपन होतं कनेक्शननी. ओके. वृंदा मॅडम, हे खूपच इम्पॉर्टंट आहे. बॉटम्स ऑफ बॉटम्स ऑफ लर्निंग इज रिअली द पार्ट विच ऑल टीचर शुड लर्न. एव्हरीबडी शुड लर्न. असं म्हणजे बॉटम्स अप इज काइंड ऑफ इमोशनल प्रोसेस. टॉप डाऊन इज वेअर कॉर्टिकल रिजन इज यूज्ड. इमोशनल पेक्षा सेन्सेशन बेस. इमोशनल म्हणजे इमोशनल पेक्षा सेन्सेशन बेस. सेन्सेशन छान मस्त वाटतं मला. अरे समजा साधं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. मुलाला 1 to 100 शिकवायचं आहे, साधं सिम्पल 1 ते 100 शिकवायचं आहे. बॉल घ्या त्याला मुसत टप्पे मारायला 100पासून फक्त करून द्या. इतका लवकर शिकेल. उलटे म्हणायला काहीही मुलं शिकतात. प्रचंड कॅपॅसिटी आहे बरं मुलांची. फक्त त्या प्रकारचं वातावरण तयार करून आपण आणि हे आपल्या सोसायटीमध्ये पण झालं पाहिजे. सोसायटी ग्रुप्स तयार झाले पाहिजेत. कारण डिप्रेस व्यक्तीला खरं खूप वाईट वाटत असतं आतून.
आणि तो दुसऱ्या व्यक्तीला त्रास देऊ पण इच्छित नसतो. ही जी तुम्हाला आजची काही गोष्ट सांगितल्या त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. डिप्रेस व्यक्तीची कसं त्याला काय वागत असतं, म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्हाला तो स्नोबॉल इफेक्ट तुम्हाला शिकवला मी. ॲनिमल्समध्ये कसं डिप्रेशन होतं, कसं तयार होतं, आणि डिप्रेशन लिफ्टिंगच्या कशा कशा पद्धती असतात, ॲक्सेप्टिंग दी पीपल. आणि मग सुइसाईडमध्ये डेथ्स व्हायला लागतात बिकॉज दे वेर नेव्हर ॲक्सेप्टेड ॲट ऑल. ओके, म्हणून ॲक्सेप्ट द पीपल हू आर हॅव्हिंग प्रॉब्लेम्स. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या लोकांना प्रॉब्लेम त्यांना ॲक्सेप्ट करा, त्यांना वाटू दे आय एम गुड. एकदा तुम्ही गुड हा चेंज झाला ना तर लोक दे विल स्टार्ट इम्प्रूव्हिंग देमसेल्फ. नॉट रिजिड एक्सपेक्टेशन. ज्या पद्धतीचे एक्सपेक्टेशन आज शाळांमध्ये टाकल्या जातात मुलांना, इट इज रिअली डेट्रिमेंटल टू युअर चिल्ड्रन. खूप आज हा आपल्या सगळ्यांना हा बदल करायची अत्यंत नितांत आवश्यकता आहे. हे मी खूप लोकांमध्ये, कारण आमचा संपर्क सतत लोकांशी येतो, मुलांशी येतो, त्यामुळे खूप अतिशय टॉप डाऊन लर्निंग इज द वर्स्ट लर्निंग ॲट ऑल. हे मला आत्ता कळायला लागलं वन्स आय एम गोईंग थ्रू दिस स्टेज, हाऊ इट इज अफेक्टेड अ लॉट. ओके, सो अंडरस्टँड. हां, बोला ना. पण काही वेळेला हे जे डिप्रेशनचे लोक असतात बिकॉज ऑफ सम थॉट्स, हां ते लिव्ह करायलाच तयार नसतात ना, ते लिव्ह करायला तयार नसतात. पण तसं वातावरण, ते कनेक्शनलाही जायला तयार नसतात. म्हणजे मला अशी 2 उदाहरणं आहेत म्हणजे समोर माझ्या, की त्यांना काही सांगितलं की म्हणजे जसं आपण म्हणलं सोशल कनेक्शन, म्हणजे आवडती ती गोष्ट करा ना, काइंड ऑफ आपण म्हणतो गाणं ऐका, ड्रॉइंग करा, हॉबीला वेळ द्या. सो म्हणजे असं नाहीये की ते त्यांना तेवढाच फोकस आहे की मेनली कुठल्या तरी व्यक्तीच्या वागण्यामुळे मी म्हणजे माझ्यावरती ही स्टेज आहे. आणि म्हणजे प्रश्न पण विचारतात की ती व्यक्ती बदलणार नाही, मी कसं बदलू. पण आपण सांगायला गेलो तर त्यांना ते करायचंही नसतं. ते नसतं. त्याचं कारण काय, त्यांच्या ब्रेनचे सर्किट तेच ऑपरेट होत आहेत, नवीन सर्किटच तयार झाले नाहीत. एक्झॅक्टली. तर तुम्हाला नवीन सर्किट तयार करावं लागतील. तो लक्षात ठेवा, हे खूपच महत्त्व आहे. तुम्ही प्रॉब्लेमवर फोकस कराल तर प्रॉब्लेम वाढत जाईल. तुम्ही सोल्युशनवर फोकस, पण सोल्युशनसाठी जस्ट त्या व्यक्तीचं नुसतं चेंडू खेळणं चालू राहा. आणि हे आम्ही खूप याच्यामध्ये पाहिलं आहे, चेंजेस पाहिले. स्टार्ट विथ द गेम, स्टार्ट विथ द प्ले थेरपी, स्टार्ट विथ द डान्स मुवमेंट थेरपी. ओके, काही कशाने जेणेकरून तुम्हाला कनेक्शन कुठलंही, इव्हन स्टार्ट विथ सिम्पल एका ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जरी तिथे तरी चेंजेस व्हायला लागतात. आणि त्यासाठी आपल्याला म्हणजे तुम्हाला एक अर्थ आहे का की लाफ्टर क्लब मुवमेंट जी आहे त्या मुवमेंटमध्ये सुद्धा याच प्रकारचं वापरलं जातं. तर एका व्यक्तीने काय केलं, त्याला आता करायला काहीच नव्हतं, त्यांनी 10-12 लोक जोडले, नुसतं चेंडू खेळायला लागलं. ते मात्र लोक असे करायला त्यांना चांगलं वाटायला लागलं. ते स्टार्ट फिलिंग बेटर. सो दिस इज व्हॉट इज द बॉटम्स ऑफ अंडरस्टँडिंग, की ॲक्सेप्ट की मला सॅड वाटते इज ओके. तर काय वाटलं, डिप्रेस वाटते इज ओके, इट इज नॉट समथिंग, पण डोंट मास्क इट. ओके, मास्क नका करू. ते रडा, ओरडा, चिडा, जे काही इट्स ओके. लक्षात, रडणं, ओढणं, चिरडणं, इट्स ओके, नॉर्मल, देर इज नथिंग रॉंग इन दॅट. बट देन कम आउट ऑफ दॅट शेल, फॉर्म न्यू कनेक्शन. आणि न्यू कनेक्शन साधा सोपा मार्ग, तुम्ही समजा उजव्या हाताने जेव्हा असेल, एक दिवस डाव्या हाताने जेवण पहा, काय होतं पहा, करून पहा. सो दॅट इज द हाऊ न्यू कनेक्शन्स आर मेकिंग द चेंजेस. अँड बी अवेअर ऑफ युअर व्हॉट इज हॅपनिंग विद इन यू. तर अशा पद्धतीने आपल्याला तर वॉक इन पार्कचं टेक्निक करायला सगळ्यांना, पहिला बेंच, दुसरा बेंच, तिसरा बेंच आणि चौथा बेंच अवेअरनेस, की जाणीवपूर्वक की हे असं असं होतं आणि या बेंचवर समजा मी जर का दुसरं पाऊल घेतलं मग हे होणार आहे, हे नाही घेतलं तर हे होणार आहे, मग म्हणून मी हे करणार. ओके, तर हा अवेअरनेस हा बेंच, हा चौथा बेंच आहे, जेणेकरून आपण आपल्या दिवसभरच्या प्रक्रिया जाणीवपूर्वक नजरेने पाहू शकतो. ओके, सफरिंग मोडमध्ये नाही, आपल्याला अवेअरनेस, आणि मग अवेअरनेस झाला की मग आपल्यामध्ये बदल यायला लागतात. तर ह्या वॉक इन बेंच पार्क टेक्निकने आपण डिप्रेशनवर मात करू शकतो. थर्ड बेंच कुठला सांगितला? पहिला बेंच हू यू आर. हां. ओके, दुसरा बेंच व्हॉट यू आर डुईंग इज रिअली वर्किंग ऑर नॉट. येस. ओके, तिसरा बेंच की व्हॉट आर द प्रोग्रेस स्टेप्स यू आर गोइंग टू टेक. आणि चौथा बेंच आपण ज्या प्रेस तुम्ही जे पॉझिटिव्ह स्टेप जे तुम्ही घेणार आहेत. आणि चौथा बेंच आहे अवेअरनेस.
ओके, तर या बेजने आपण ॲक्सेप्टिंग अँड अवेअरनेस, हे मागे तुम्हाला ॲनालिसिस, अवेअरनेस अँड ट्रान्सफॉर्मेशन, तर या पद्धतीने आपण चेंज आणू शकतो. आणि मग जी प्राण्यांमध्ये इनेट कॅपॅसिटी आहे ती आपल्यामध्ये आहे, तर अशा पद्धतीने आपण स्वतःमध्ये प्रचंड बदल आणू शकतो. पण त्यासाठी सोल्युशन काय? कनेक्शन, सोशल एंगेजमेंट. तर हे तुम्हाला कळलं का? सोशल एंगेजमेंट मी तुम्हाला त्या ॲक्टिंगनी करून दाखवलं, व्हॉइस टोननी करून दाखवलं. त्यासाठी आपली ही ब्रेन त्या म्हणजे स्पेसिफिकली सांगायचं म्हणजे ही वेगस नर्व, याला म्हणतात वेंट्रल वेगस नर्व तयार झालेली आहे. ओके, आणि तो हा ह्युमनचा पार्ट आहे. आणि ह्युमन आपल्या विचारांनी आतमधल्या सगळ्या स्टेट आकलन करू शकतात आणि त्यामध्ये चेंजेस आणू शकतात. हा ह्युमनचा सगळ्यात मोठा पार्ट आहे. सुदैवाने आपण हे चांगल्या पद्धतीने चांगलं करू शकलो, पण आपण त्याच विचारचक्रामध्ये राहतो म्हणून आपण करू शकत नाही. हे तर आपल्या प्रत्येक शिक्षणामध्ये व्हायला पाहिजे. प्रत्येक शिक्षण लहानपणापासून मुलांना हे शिकवलं गेलं पाहिजे की हाऊ टू हँडल दिस थिंग. इट्स ओके. म्हणजे पहिल्यांदा इट्स ओके टू गेट लेस मार्क, इट इज ओके टू फील डिप्रेस, इट इज ओके टू फील सॅड. ओके, कळलं? एनी क्वेश्चन यू वॉन्ट टू आस्क? कोणाला प्रश्न विचारायचा का? हे लेक्चर कळलं का सगळ्यांना? तर पुढच्या वेळेला आपण झोपेचा प्रॉब्लेम पाहतोय. लेट्स अंडरस्टँड स्लीप. ओके, 1 मार्च. रेडी? खूपच युजफुल झाले सर ही दोन्ही सेशन जी होती, म्हणजे आवडले ना? आणि त्याला जोडून हे आजचं आवडलं ना? क्वाईट हेल्पफुल. ओके, गुड टाइम टू से गुड नाईट. एनी क्वेश्चन? आय एम देअर फॉर यू. थँक्यू सो मच सर. येस, एनी क्वेश्चन? कुणाला काही प्रश्न असेल दॅट इज मोस्ट वेलकम. सर तुम्ही जसं सांगितलं की घरच्या लोकांमुळेच आपल्याला प्रॉब्लेम असतो, तर मग आपण त्याचे जे बाउंड्रीज वगैरे समजा आपल्याला नाही झालं तर आपण त्यांना इग्नोर केले तर परत बाउंड्रीज त्यांच्या डेव्हलप होतात ना, म्हणजे वाढतील आपली गॅप. बाउंड्रीचा अर्थ तो नाही. बाउंड्रीचा अर्थ मला तो म्हणायचा की आपण स्वतःला दूर ठेवून त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो विदाउट गेटिंग अफेक्टेड. आपला इंटरनल जो ओव्हरवेल्मिंग स्टेट जी असते ना, जेव्हा आपल्याला कोणी काही बोलतं, आपल्याला कोणी काही बोलतं, टोचून बोलतं, आपल्याला खूप अस्वस्थ वाटतं, खूप चिडचिड अस्वस्थ व्हायला लागतं, आपल्याला काय करू कळत नाही, याला म्हणतात ओव्हरवेल्मिंग स्टेट. ओके, या स्टेटवर आपण थोडा राहिला ती त्याची एक असेंडिंग स्टेज राहते, डिसेंडिंग स्टेज राहते. मग एकदा डिसेंडिंग स्टेज व्हायला लागले की आपण काही दिवसांनी काही काळाने आपण स्वतः नॉर्मल करतो. पण हे जर डिसेंडिंग स्टेज आपण जर टॅकल करता आली आपल्याला आणि आपण स्वतः रेग्युलेट करू शकलो आपण. ओके, तेच रेग्युलेशन वर्कशॉपमध्ये हेच आपल्याला शिकायचं बेसिकली, हाऊ टू रेग्युलेट दिस स्टेट. ओके, एकदा आपण रेग्युलेशन समजा करू शकलो तर मग आपण कनेक्ट पण होऊ शकू आपण. मग त्याचा तो स्वभावाचा गुणदोष आपण ॲक्सेप्ट करायला लागतो, त्याच्यावर परिणाम होऊ देत नाही. हे स्किल आहे, हे स्किल शिकायचं आहे. याला बाउंड्रीज म्हटलं. म्हणजे सर ॲग्री टू डिसॲग्री असं आपण थोडक्यात. हां, पण बाउंड्रीज हे सेन्सरी लेवलला आहे. सेन्सरी लेवलला कसं राहतं हे काय त्या आमच्या ट्रेनिंगमध्ये आपल्याला चेक करावं लागतं की तुम्ही एखादं गंमत म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीला दूर ठेवा आणि त्या थोडं जवळ यू स्टार्ट फिलिंग डिस्कम्फर्ट इन द बॉडी. ओके, हा डिस्कम्फर्ट हा सेन्सरी लेवलला राहतो. भले आपल्याला कळत नाही, पण हा व्यक्ती कसाही वाटायला लागला, आय डोंट वॉन्ट टू बी कनेक्ट विथ दॅट इज द एनर्जेटिक कम्युनिकेशन. म्हणून आपल्याला बाउंड्रीज महत्त्वाच्या असतात. आणि काही लोक खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे फार लवकर सेन्सिटिव्ह व्हायला लागतात, फार लवकर ओव्हरवेल्म व्हायला लागतात, फार लवकर डिस्टर्ब व्हायला लागतात. म्हणून आपल्या आतमध्ये काय चालू आहे हे कळलं ना व्यक्तीला, तर त्याला डाऊन रेग्युलेट कसं करता हे शिकता येतं. हे कळलं का? मी हे खूपच हा खूप मोठा पार्ट आहे. पण कुठल्याही व्यक्तीमुळे आपण जे अस्वस्थ होतो, अस्वस्थ होण्याची विशिष्ट प्रक्रिया असते, त्याला असेंडिंग स्टेज असते, त्याला डिसेंडिंग स्टेज असते. ओके, हे जर का अवेअरनेसच्या आईने आपण कळलं तर मग आपण त्याला शिकतो की त्याला कसं नॉर्मल करायचं. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा पार्ट खूप मोठा पार्ट आहे. दिस शुड बी लर्न प्रॉपरली. पण तरी पण ॲटलिस्ट यू कॅन स्टार्ट की कुठल्या व्यक्तीची आपण किती जवळ जायचं, किती दूर जायचं आणि कनेक्ट पण कसं व्हायचं. कधी कधी आपल्याला नावडत्या लोकांशी पण कनेक्ट व्हावं लागतं, आपल्याला असं पण व्हावं लागतं. पण ते सुद्धा आपण विदाउट अफेक्टिंग यू कॅन कनेक्ट बाय अंडरस्टँड. कळलं मला काय म्हणायचं नेमकं? आणि सर कधी कधी स्वतःला आपल्याला खूप करायचं असतं, म्हणजे दुसरा कोणी नसतो शत्रू, आपणच आपला शत्रू असतो. मला हे करायचं होतं, मला नाही करता आलं, किंवा मला त्या कंडिशन्स नाही मिळाल्या, तर अशा वेळेस मग कसं टॅकल करायचं ते? अशा वेळेला तीच पद्धत. मला हे करायचं आहे म्हणजे अँझायटी आहे,
मला हे फास्ट करायचं आहे, ही अँझायटी. पहिला स्टेबल करणं स्वतःला, म्हणजे त्याला ग्राउंडेड लेवलला आपण आणलं, स्वतःला एक शांत अवस्थेने म्हणाले तर आपण एक छोटी बेबी स्टेप घेऊन त्यामध्ये सिद्ध करून जातो. सो वी टेक ए व्हेरी स्मॉल बेबी स्टेप अँड यू गेट द सॅटिस्फॅक्शन. ओके, तुम्ही हा उद्या स्वयंपाक करताना करून पहा. मला तुम्ही पहिल्यांदा एक छोटी स्टेप घ्या की आधी सगळ्या भाज्या चिरून ठेवेल, सिम्पल. ओके, झालं तिथं फुल. मग दुसरा अशा एक एक टप्प्यात केलं, तुमची घाई जी होते ना, हे करायचं ते करायचं आणि असं म्हटलं ते आपोआप कमी व्हायला. तो हा अँझायटीसुद्धा डिफेन्सिव्ह रिस्पॉन्स आहे. तो सोशल काम रिस्पॉन्स एकदा आपण जनरेट करू शकलो तर आपण स्टेप आणखी चांगला घेऊ शकतो. कळलं? म्हणजे प्लॅनिंगने केली तर अँझायटी आणि बाकी सगळ्या टॅकल करू शकतो. हां, अँझायटी येते पण त्याला स्लो डाऊन केलं ना, एक आपल्यामध्ये एक शांत अवस्था असते, येते, ती नेहमी येते आपल्याकडे झोपेल उठल्याबरोबर. आणि मग नंतर भरभर चालू होतं. पण त्या छोट्या पीसमध्ये आपण केलं, छोटासा पीस समजा त्याला वर्क केला तर आपण अँझायटी कमी करू शकतो. त्यावेळेला ब्रेन पण चांगलं काम करतं, आपण स्टेबल होतो. मध्ये छोटे छोटे रेस्ट पण चांगलं घेतलं तर आणखीन आपण चांगलं करू शकतो. अशा प्रकारचं म्हणजे थोडक्यात काय, आपल्या दिवसामध्ये एक फिक्स एनर्जी आपल्याला मिळत असते. ती कशी युटिलाइज करायची ते ठरवायचं. तुम्हाला रागामध्ये करायची की चिडचिडमध्ये करायची की अस्वस्थ होऊन करायची, नाही, मी माझी एवढीच व्यस्त करणार आहे की एखाद्या व्यक्ती माझ्या चांगला होता, किती त्याच्याशी डोकं फोडून काही उपयोग नाही. आय एम गोइंग टू रिस्ट्रिक्ट माय एनर्जी, आय एम युटिलाइज इट फॉर कन्स्ट्रक्टिव्ह वर्क. अशा प्रकारचं. मी तुम्हाला समजा 25,000 पगार मिळत असेल तर कसा वापरायचा तो तुमच्या हातात आहे ना. तुम्ही पहिल्या दिवशी 25,000 खर्च करून महिनाभर काय राहणार. सो दॅट इज द सिक्रेट. ओके ओके सर, थँक्यू. चल बाय.